आणि ते काम हे व्यासपीठावरचे लोक करणार आहेत। पुढे बघत मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाण पूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। पूल पाडण्याचं काम 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होणार असून 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 2 पर्यंत चालेल। या काळात CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येते। त्यामुळे कसारा खोपोली इथून येणाऱ्या लोकल भायखळा परेल दादर आणि कुर्ल्यापर्यंतच चालवण्यात येतील। इथूनच लोकल सोडण्यात येतील तर हार्बरवर पनवेल इथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून तिथूनच पुन्हा डाऊन दिशेला सुटतील। या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। एकीकडे मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळत असताना प्रदूषण कमी करण्यासाठीचा उपाय असलेल्या ई बसला विलंब होतोय। मुंबई आणि परिसरातील रस्ते आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक तांत्रिक तपासणी करण्यात आल्यानं आता प्रमाणपत्रांची प्रतीक्षा असल्यानं इलेक्ट्रिक डबल डेकर बसला महिनाभरानं उशीर झाल्याची माहिती आहे। नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच या डबल डेकर ई बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील अशी घोषणा करण्यात आली होती। मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब होतोय। या ई बसेस आता या महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला सेवेत येतील अशी अपेक्षा आहे। आता मुंबईकरांसाठी खुश खबर अशी आहे की नॅशनल पार्कमध्ये आता सिंहाची डरकाळी घुमणार आहे। हो, सिंहाची डरकाळी गुजरातमधून मुंबईत सिंहाची जोडी आणण्यात येते। लवकरच लायन सफारी जी आहे ती नॅशनल पार्कमध्ये सुरू करण्यात येते। वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे। मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बंद पडलेली लायन सफारी पुन्हा सुरू होणार आहे। इथे येत्या काही दिवसात गुजरातमधून सिंहाची एक जोडी नॅशनल पार्कात येणार आहे। याशिवाय गेल्या काही वर्षात राज्यात वाघांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे वाघांचं पुनर्वसन करणं काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे। बोरिवली नॅशनल पार्कमध्ये बंद पडलेली लायन सफारी आता लवकरच सुरू होणार आहे। नेमकं काय होणार आहे जाणून घेऊयात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडनं। आपल्याला माहिती आहे की संजय गांधी नॅशनल पार्क हे आमचं वैभव आहे। जगामध्ये इतक्या अर्बन पॉप्युलेशनमध्ये असणारं 104 स्क्वेअर किलोमीटरचं जैव विविधता असणारं हे नॅशनल पार्क। आम्ही इथं आता लायन सफारी जी बंद झाली होती वृद्ध झाल्याने त्या ठिकाणचे लायन्सचा मृत्यू झाला। मी मागच्या महिन्यात जेव्हा गुजरातमध्ये गेलो तेव्हा आम्ही त्यांच्या वनमंत्र्यांशी चर्चा केली। आता त्यांनी NTCने आम्हाला परवानगी दिली। एक नर आणि मादी असं लायन आम्हाला ते देणार आहे आणि आम्ही या साधारणतः 1-2 महिन्यामध्ये लायन सफारी संजय गांधी नॅशनल पार्कची पुन्हा सुरू करतो। भाऊ, मागच्या टर्ममध्ये जेव्हा तुम्ही वनमंत्री होतात तेव्हा संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या कार्यक्रमात तुम्ही त्यावेळेच्या पर्यावरण मंत्र्यांना शब्द दिला होता वाघाचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे, ती मी पाळणारच। मात्र हे वाघाचं संरक्षण इतक्या जास्त प्रमाणात झालंय का की आता वाघांची संख्या महाराष्ट्रात वाढली? खरी आहे, आपण म्हणता ते खरं आहे की जेव्हा 2014 मध्ये आमच्याकडे 190 वाघ होते, आता 352 पेक्षा जास्त वाघ आणि 2 वर्षापेक्षा कमी असणारे 150, 500च्या वरती झाले। आणि त्यातून वाघ आणि मानव याचे संघर्ष खूप वाढतात। बरोबर, अशा प्रसंगात आता आम्हाला पहिल्यांदा आम्ही NTCA कडून परवानगी घेतली भारत सरकारची, पण त्यांना जंगलात सोडतो आणि मॉनिटर सुद्धा करतो। कारण हे सर्व प्रयोग आहे, नवीन प्रयोग आहे आणि या प्रयोगामध्ये आपण मॉनिटर करतो की मग या वाघांचं पोषण बरोबर होत आहे का, यांची वंशवृद्धी बरोबर होत आहे का, हे सर्व आपण मॉनिटर करतो। आज सारस पक्षाबद्दल जसं आपण आज निर्णय केलाय, मला असं वाटतं की आपण या संदर्भामध्ये आता पहिल्यांदा NTCने आपल्याला अशा पद्धतीच्या परवानगी दिल्या आहे 5 वाघ, मग सह्याद्रीचा आता आपण पाठवतोय आणि मग या पद्धतीमध्ये याचे काय रिझल्ट्स येतात त्याच्यावर मग साधारणतः बॅलन्स करण्याचा विचार केला। हे होते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे आणि मुंबईमध्ये बंद पडलेली लायन सफारी लवकरच सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील धुरीसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत। आता यानंतर बघूया